नम नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे वी स्कोर अकॅडमी या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती सहर्ष स्वागत आहे. आज आपण चालू घडामोडी म्हणजेच करंट अफेअर्स हा विषय घेणार आहोत. यामध्ये आपण नुकत्याच झालेल्या ज्या काही चालू घडामोडी आहेत, ज्या आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत, तर त्या आपण पाहणार आहोत. आपल्या चालू घडामोडी किंवा करंट अफेअर्स हे सर्व स्पर्धा परीक्षांना डोळ्यासमोर ठेवून आपण बनवत आहोत. यामध्ये आपण पाहू शकता की पोलीस भरती असेल, जिल्हा परिषद भरती, महापालिका, आरोग्य विभाग भरती, अशा विविध भरत्या शासनामार्फत घेतल्या जातात. तर त्याच्यासाठी चालू घडामोडी हा विषय खूप महत्त्वाचा असतो. त्यानंतर हे जे व्हिडिओज आहेत ते तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती भेटून जातील आणि याची PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटेल. ठीक आहे. तरी आपले ज्या विद्यार्थ्यांनी अजून यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर ते त्यांनी सबस्क्राईब करून घ्या. तसेच आपल्या टेलिग्राम चॅनललाही जॉईन करा, जेणेकरून पुढे येणारे व्हिडिओ तसेच मागे व्हिडिओ तिथे तुम्हाला उपलब्ध असतील. ओके, आपण लेक्चरला सुरुवात करूया. पहिली चालू घडामोडी मिशन सागर. मिशन सागर, आता तुम्ही या पिक्चरमध्ये बघू शकता. इथं भारताचा मॅप आहे, पूर्ण हिंद महासागराचा मॅप आहे, इंडियन ओशन आहे हे ते तुम्हाला दिसते आणि काही कंट्रीज इथे तुम्हाला हायलाइट केलेल्या दिसतात. तर या मिशन सागरची सुरुवात 2020 मध्ये सुरू झाली होती. आपल्याला सर्वांना माहीत आहे की 2019 मध्ये कोरोनाचा उद्रेक पूर्ण जगभर पसरलेला होता आणि 2020 मध्ये त्याने भरपूर प्रमाणात जीवितहानी देखील केलेली होती. तरी जे लहान लहान देश आहे यांना बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती आर्थिक आणि जे काही आरोग्यदायी किंवा औषधांसाठी जी काही लागणारी मदत होती ही आवश्यक होती. ठीक आहे. तर त्या अनुषंगाने भारत सरकारने मिशन सागर हा जो काही प्रकल्प आहे त्यामध्ये हिंदी महासागर आणि त्याच्या किनाऱ्यालगत असणारे जे काही देश असतील, जसे मालदीव आहे, सेशल्स आहे, मॉरिशस आहे, मादागास्कर आहेत, कोमोरो आयसलँड्स आहेत. ठीक आहे. तर अशा पद्धतीचे जवळपास 15 देश हे हिंद महासागर किंवा इंडियन ओशनच्या आजूबाजूला आहेत. तर त्यांच्यासाठी ही योजना असून तर त्यांना कोविड-19च्या जो काही पॅन्डेमिक आहे त्याच्यामध्ये त्यांना सर्व प्रकारची सहाय्यता उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य हेतू आहे. तर ती जी काही योजना आहे ती 2020 मध्ये सुरू झाली आणि अजून देखील सुरू आहे. ठीक आहे. हे होते आपलं पहिली चालू घडामोडी मिशन सागर. आपण पुढच्या चालू घडामोडीकडे वळूया. पुढची चालू घडामोडी आहे जागतिक पर्यावरण आणि हवामान नागरी कृती पुरस्कार 2021. आपल्या सर्वांना माहीत आहे की सर्व स्पर्धा परीक्षामध्ये विविध प्रकारचे अवॉर्ड्स किंवा पुरस्कार यावर हमखास प्रश्न विचारले जातात. तर त्यामुळे आपल्याला असे प्रश्न करणे अनिवार्य आहे. त्या अनुषंगाने हा जो प्रश्न आहे किंवा ही जी चालू घडामोडी आहे आपण याच्यामध्ये समाविष्ट केलेली आहे. यातला पहिला पॉइंट आहे तो बघू आपण. विरल देसाई यांना जागतिक पर्यावरण आणि हवामान कृती नागरी पुरस्कार 2021 प्राप्त झालेला आहे. विरल देसाई हे मूळचे गुजरात राज्यातील आहे. तेथे त्यांना ग्रीन मन किंवा ग्रीन मॅन म्हणून ओळखले जाते. ठीक आहे. त्यांनी त्या क्षेत्रामध्ये काम मोठ्या प्रमाणावर केलेलं आहे म्हणून त्यांना तिथे गुजरातचे ग्रीन मॅन म्हणून ओळखले जाते. आपल्याला परीक्षेला इथून एक क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की खालीलपैकी कोणाला गुजरातचे ग्रीन मॅन म्हणून ओळखले जाते. तर उत्तर असायला हवं विरल देसाई. किंवा 2021चा जागतिक पर्यावरण आणि हवामान कृती नागरी पुरस्कार कोणाला मिळाला, तर याचं उत्तर असायला हवं विरल देसाई. तिसरा पॉइंट बघू यामधील. हवामान बदलातील कामगिरीसाठी त्यांना हा पुरस्कार भेटलेला आहे.
क्लायमेट चेंज हे जे काही विषय आहे आपल्याला सर्वांना माहीत आहे क्लायमेट चेंजबद्दल, तर त्या क्षेत्रामध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. त्याच्या अनुषंगाने त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. पुढचा पॉइंट बघू. 11 देशातील 28 व्यक्तीमध्ये ते एकमेव भारतीय होते. आता ही जी काही स्पर्धा भरवली गेली असेल किंवा ही जी काही पुरस्कार दिले असतील त्याच्यामध्ये 11 देशातील 28 व्यक्तींनी सहभाग घेतला होता. त्याच्यामध्ये एकमेव व्यक्ती भारतीय जे विरल देसाई होते आणि त्यांनाच हा पुरस्कार भेटला. ठीक आहे, तर ही होती विरल देसाई यांच्या संबंधीची चालू घडामोडी. आपण पुढच्या चालू घडामोडीकडे वळूया, जी आरोग्य विभागाशी ज्या एक्झाम आहे त्याच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. वार्षिक आरोग्य निर्देशांक. यातून MPSC मध्ये देखील क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. तसेच आरोग्य भरतीच्या विविध परीक्षा आपल्या डोळ्यासमोर येणार आहेत, तर त्याच्यासाठी हे उपयोगाला येईल आपल्याला. वार्षिक आरोग्य निर्देशांक किंवा ॲन्युअल हेल्थ इंडेक्स, इंग्लिशमध्ये बघायला झालं तर ॲन्युअल हेल्थ इंडेक्स. आता हा जो काही निर्देशांक आहे हा नीती आयोग जारी करतो. नीती आयोग सर्वांना माहीत आहे 2017 साली योजना आयोग जे 1951 साली सुरू झालं होतं. 2017 साली मोदी सरकारने त्यांना काय केलं, योजना आयोगाच्या ऐवजी नीती आयोगाची स्थापना केली. नीती आयोग हाच निर्देशांक जो आहे ॲन्युअल हेल्थ इंडेक्स किंवा वार्षिक आरोग्य निर्देशांक जारी करतो. तर याच्यावर प्रश्न पडू शकतो MPSC मध्ये किंवा कुठल्या एक्झाममध्ये थोडंसं स्टँडर्ड करायचं झालं तर, की वार्षिक आरोग्य निर्देशांक कोण जारी करतं, तर नीती आयोग. नेक्स्ट, आरोग्य सेवांच्या बाबतीत राज्यांचा क्रम लावला जातो. आता या इंडेक्समध्ये बेसिकली काय असतं, तर जे काही राज्य आहे ते वेगवेगळे पॅरामीटर्स असतील, वेगवेगळे नॉर्म्स असतील. ठीक आहे, तर ते याच्यामध्ये बघितले जातात आणि त्याच्या अकॉर्डिंग राज्यांचे कॅटेगरीमध्ये क्लासिफिकेशन केले जातं, वर्गीकरण केलं जातं आणि त्यांना क्रम दिला जातो त्यांच्या परफॉर्मन्सच्या अगेन्स्टमध्ये. ओके, नेक्स्ट, उत्तर प्रदेशने सर्वाधिक गुणात्मक सुधारणा केली असली तरी मोठ्या राज्यात ते सर्वात खाली म्हणजे 19 स्थानी आहे. आता हा इंडेक्स किंवा निर्देशांक तयार करताना मोठी राज्य आणि छोटी राज्य, लोकसंख्येच्या दृष्टीने मोठी राज्य आणि छोटी राज्य असा 2 प्रकार याच्यामध्ये आपल्याला दिसतात. तर आसाम आणि उत्तर प्रदेश इथं दिले त्यांनी उत्तर प्रदेश, पण ते मोठ्या राज्यांच्या बाबतीत उत्तर प्रदेशने कामगिरी चांगली केली आहे त्याच्या पूर्वीच्या कामगिरीपेक्षा, पण सध्या ते मोठ्या राज्यांच्या लिस्टमध्ये सर्वात खाली आहे. आणि जर छोट्या राज्यांच्या बाबतीत परफॉर्मन्स कुणी चांगला केला असं विचारलं तर ते आहे आसाम. म्हणजे लास्ट इंडेक्स पेक्षा या इंडेक्समध्ये कोणाचा परफॉर्मन्स चांगला आहे, मोठ्या राज्यांच्या बाबतीत UP, छोट्या राज्यांच्या बाबतीत आसाम. ठीक आहे, नेक्स्ट, लहान राज्यामध्ये मिझोरम सर्वात वर आहे. ठीक आहे, आता इथं थोडंसं लक्षात घ्यायला पाहिजे की UPचा लास्ट इंडेक्स पेक्षा परफॉर्मन्स चांगला आहे म्हणून ते पहिलं नाहीये. ओके, तर पहिलं केरळ आहे आपल्याला इथं दिसतं, पण परफॉर्मन्स कुणी चांगला केलाय या इंडेक्समध्ये लास्ट इंडेक्स पेक्षा. ठीक आहे, पर्सेंटेजच्या हिशोबाने किंवा नंबर्सच्या हिशोबाने तर ते आसाम आणि UP आहे. पण जर राज्यांच्या बाबतीमध्ये आत्ताचं जर बघितलं रँक, तर 1 नंबरला केरळ आहे मोठ्या राज्यांच्या बाबतीत, आणि छोट्या राज्यांच्या बाबतीत जर विचार केला तर ते आहे मिझोरम. नेक्स्ट, सलग 4थ्या निर्देशांकात केरळ प्रथम स्थानी, म्हणजे हा 4था निर्देशांक आहे, फोर्थ इंडेक्स आहे. या 4th इंडेक्स मध्ये कन्सिक्वेंटली केरळ काय आहे, पहिल्या स्थानी आहे. म्हणजे मागचे जे काही इंडेक्स आले असते त्यामध्ये देखील केरळ हा प्रथम स्थानी आहे. नेक्स्ट, या निर्देशांकासाठी जागतिक बँकेची तांत्रिक मदत मिळते. ठीक आहे, नीती आयोग जरी हे पब्लिश करत असलं किंवा याच्यामध्ये रोल प्ले करत असलं तरी याला टेक्निकल हेल्प कोण प्रोव्हाइड करते, तर वर्ल्ड बँक, जागतिक बँक याला काय करते, टेक्निकल हेल्प प्रोव्हाइड करते. MPSC मध्ये असे क्वेश्चन येऊ शकतात, ABCD
म्हणजे ए इज करेक्ट, बी इज करेक्ट, ए बी करेक्ट, नन ऑफ दिस अशा पद्धतीचे क्वेश्चन्स पडतात. तर त्याच्यामध्ये हे स्टेटमेंट खूप इम्पॉर्टंट राहतात. इथं काहीतरी वेगळं देतील उद्या, ठीक आहे. जागतिक आरोग्य संघटना मदत करते. तर याच्यासाठी कोण मदत करते, तर जागतिक बँक मदत करते, जागतिक आरोग्य संघटना नाही. नेक्स्ट, आरोग्य निर्देशांकाचा पहिला टप्पा फेब्रुवारी 2018 मध्ये प्रसिद्ध झाला. आपण बघितला की हा चौथा निर्देशांक आहे, मग पहिला निर्देशांक कधीतरी आला असेल, तर हा 2018 मध्ये पहिला टप्पा पार पडलेला आहे. आणि या जो काय इंडेक्स किंवा निर्देशांक आहे त्यातला हा चौथा एडिशन आहे. ओके, साईडला तुम्हाला दिसत आहे की राज्यांचा क्रम लावलेला आहे. इकडे 1 नंबरला केरळ आहे, 2 नंबरला तामिळनाडू आहे, 3 नंबरला तेलंगणा आहे, 4 नंबरला आंध्र प्रदेश आहे आणि 5 नंबरला महाराष्ट्र आहे. तर आपल्याला इथून एक क्वेश्चन क्रिएट करता येऊ शकतो की वार्षिक आरोग्य निर्देशांकामध्ये 1 नंबरला कोणते राज्य आहे, तर केरळ. वार्षिक आरोग्य निर्देशांकामध्ये महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो, तर आपण क्वेश्चन तयार करू शकतो. त्याचं उत्तर असेल 5. ओके, हे होती चालू घडामोडी. नेक्स्ट चालू घडामोडीकडे वळूया आपण. देशातील सर्वोत्तम प्रशासन नुसार राज्यांचा क्रम, ठीक आहे, ज्याला आपण गुड गव्हर्नन्स असं म्हणतो. ठीक आहे, तर सर्वोत्तम प्रशासन करणारी राज्य आहेत, त्यांचा क्रम लावलेला आहे. त्याच्यासाठी काहीतरी नॉर्म्स ठरवले जातात, काहीतरी पॅरामीटर्स ठरवले जातात. ते तुम्हाला या इमेजमध्ये दिसतात. ते ज्याच्यामध्ये अकाउंटेबिलिटी असेल, ट्रान्सपरन्सी असेल, रिस्पॉन्सिव्हनेस असेल, ठीक आहे, असे भरपूर प्रकार याच्यामध्ये बघितले जातात. 8-9 प्रकार असतात. ठीक आहे, तर ते बघू त्याच्याशी निगडीत काय काय पॉईंट आहेत. हा अहवाल दरवर्षी 25 डिसेंबर रोजी जाहीर केला जातो. आता 25 डिसेंबरलाच जाहीर का केला जातो, तर जे आपले माजी पंतप्रधान आहेत अटल बिहारी वाजपेयी यांचा जो जन्मदिवस असतो 25 डिसेंबरला, तो सुशासन दिवस म्हणजे गुड गव्हर्नन्स डे म्हणून काय केला जातो, पाळला जातो. त्यामुळेच हा जो काही अहवाल रिपोर्ट असेल तो 25 डिसेंबर या दिवशी काय केला, जाहीर केला जातो. 20 राज्यांची कामगिरी उत्तम म्हणजे मागच्या जो काही रिपोर्ट असेल ॲज कम्पेअर टू दिस रिपोर्ट, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये 20 राज्यांनी आउट ऑफ 28 राज्य चांगला परफॉर्मन्स केलेला आहे मागच्या रिपोर्टपेक्षा. नेक्स्ट पॉईंट आहे, यामध्ये 10 क्षेत्र आणि 58 निर्देशांकांचा समावेश आहे. म्हणजे 10 सेक्टर निवडलेले आहेत त्यांनी आणि काही नॉर्म्स निवडलेले, जवळपास 28 नॉर्म्स असतील. ठीक आहे, तर ते नॉर्म्स सगळ्या राज्यांना लावून बघितले जातात. त्याच्यामध्ये सर्वांचा परफॉर्मन्स बघितला जातो आणि जेवढे जास्त नॉर्म्स किंवा निर्देशांकामध्ये परफॉर्मन्स जास्त असतो ते राज्य वरच्या क्रमांकावर असते. ठीक आहे, केंद्रशासित प्रदेशामध्ये दिल्ली प्रथम स्थानी, युनियन टेरिटोरी असतील. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये 1 नंबरला कोण आहे, गुड गव्हर्नन्समध्ये दिल्ली आहे. ओके, आता राज्यांचा क्रमाचा जर विचार करायचा झाला तर तुम्हाला इकडे दिसतं भरपूर पहिले 5 राज्यांचा आपण समावेश केलेला आहे याच्यामध्ये. तर गुड गव्हर्नन्समध्ये यावर्षी गुजरात राज्य हे प्रथम स्थानी आलेले आणि महाराष्ट्र हे द्वितीय स्थानी म्हणजे दुसऱ्या स्थानी आलेले. आता इथं आपल्याला एक क्वेश्चन क्रिएट करता येऊ शकतो की गुड गव्हर्नन्स किंवा सुशासन व्यवस्थेमध्ये कोणते राज्य अग्रस्थानी आहे, तर ते आहे गुजरात. पुढचा प्रश्न आपल्याला इथं क्रिएट करता येऊ शकतो की सुशासन व्यवस्थेमध्ये किंवा गुड गव्हर्नन्समध्ये महाराष्ट्राचा भारतामध्ये कितवा क्रमांक लागतो, तर दुसरा, सेकंड. ओके, तर ही होती चालू घडामोडी जी सुशासन व्यवस्था किंवा गुड गव्हर्नन्सशी निगडीत होती. आपण पुढच्या चालू घडामोडीकडे वळूया. शिजियान 605 उपग्रह अंतराळात प्रक्षेपित. आता जे स्पर्धा परीक्षा असतात त्याच्यामध्ये सायन्स आणि टेक्नॉलॉजी, सायन्स अँड टेक किंवा सायन्स अँड टेक्नॉलॉजीशी निगडीत भरपूर प्रश्न विचारले जातात. तर त्यामुळं त्या आपल्या अभ्यासामध्ये समाविष्ट करणं खूप गरजेचं असतं. ठीक आहे, तर हा जो काही शिजियान आहे, हा जो काही उपग्रह आहे तो कुणी सोडलेला आहे, तर चीनने सोडलेला आहे. त्याचा मुख्य उद्देश काय आहे, तर अंतराळ संशोधन करायचे, रिसर्च करायचे
आणि नवीन तंत्रज्ञान चाचणी जी काही न्यू टेक्नॉलॉजीची टेस्टिंग असेल ते करण्याचा मोटिव्ह होता ह्या सगळ्या उपग्रहाचा, सॅटेलाईटचा. आणि जो लॉन्चर आहे, प्रक्षेपक आहे, लॉंग मार्च 4B. आता हे वेगवेगळ्या प्रकारचे लॉन्चर असतात, ठीक आहे. जसं आपलं PSLV आहे, तसंच वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळे रॉकेट लॉन्चर्स असतात किंवा सॅटेलाईट लॉन्चर्स असतात. त्याच्या माध्यमातून हे लॉन्च केले जातात, ठीक आहे. तर फक्त एक माहितीसाठी ठेवा, त्याचं काही क्वेश्चन परीक्षेला एवढं डीप पडणार नाही. नेक्स्ट, 400वी यशस्वी मोहीम. आता चायना, जसे आपण आपल्या काही मोहिमा असतात तर बऱ्याच मिशन सक्सेसफुल होतात आणि बरेच सक्सेसफुल नाही होत. तर ही त्यांची 400वी सक्सेसफुल मिशन आहे चायनाची. त्यामुळं लक्षात ठेवा, शिजियान 605, ठीक आहे. थोडंसं हायलाईट करत येतं की हा उपग्रह कुणी सोडला अवकाशामध्ये, तर चायनाने. ओके, बाकी ती मोहीम वगैरे थोडंसं GK साठी लक्षात ठेवा. पुढच्या चालू घडामोडीकडे बघूया. ते आपल्या आरोग्य भरतीच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचे आहे. 5वा राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षण अहवाल, ठीक आहे. 5th नॅशनल फॅमिली हेल्थ रिपोर्ट किंवा सर्वे, ठीक आहे, हा आला होता. तर तो प्रसिद्ध झाला होता 24 नोव्हेंबर 2021, म्हणजे मागच्या महिन्यामध्ये प्रसिद्ध झाला होता. आता हा अहवाल प्रसिद्ध कोण करतं, तर केंद्रीय आरोग्य मंत्रालय, ठीक आहे. जी केंद्राचं आपलं हेल्थ मिनिस्ट्री असते, तो हा रिपोर्ट काय करतं, पब्लिश करतं. आता या अहवालामध्ये काही काही हायलाइटेड गोष्टी त्या आपल्याला पाहिजे, ज्या आपल्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने थोड्या इम्पॉर्टंट आहेत. एक म्हणजे की या अहवालामध्ये असं निदर्शनास आलेलं आहे की पुरुषांच्या तुलनेमध्ये स्त्रियांचं प्रमाण वाढलेलं आहे. ओके, तर 1000 पुरुषांमागे 1020 स्त्रिया आहे. तर हा अहवाल हा सांगतो की 1000 पुरुषांमागे 1020 स्त्रिया आहे. पण जनगणनेच्या अकॉर्डिंग फिगर वेगवेगळे आहेत, याची थोडी काळजी घ्या, दोन्ही मिक्स करू नका, ठीक आहे. जर तिथं प्रश्नामध्ये असा उल्लेख केलेला असेल जनगणनेनुसार, ठीक आहे, तर आपल्याला ते आकडे प्रोड्यूस करणे किंवा तो डेटा आपल्या डोक्यात असणे गरजेचे. आणि हे जे काही NFHS आहे, तर याचा डेटा वेगळा आहे आणि तो डेटा वेगळा आहे. महाराष्ट्राचा विचार करता 1000 पुरुषांमागे 966 स्त्रिया आपल्याला दिसतात. शहरी भाग आणि ग्रामीण भागाचा जर महाराष्ट्राचा विचार केला तर 1000 पुरुषांमागे शहरी भागांमध्ये 954 स्त्रिया आहेत आणि ग्रामीण भागामध्ये 977 स्त्रिया आहेत. म्हणजेच ग्रामीण भागाचा परफॉर्मन्स किंवा ग्रामीण भागाचा जो काही बॅलन्स आहे तो शहरी भागापेक्षा तुलनेने चांगला आहे. हा शाश्वत विकास उद्दिष्टाचा एक भाग आहे. तर आता तुम्हाला इथे दिसते की 5th नॅशनल फॅमिली हेल्थ जो काही सर्वे आहे, हे लॉन्च करण्यामागचा पर्पज किंवा रिझन काय आहे, तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल, ज्याला आपण मराठीमध्ये शाश्वत विकास उद्दिष्ट असं म्हणतो, त्याचाच एक हा भाग आहे. म्हणजे जगाने जे काही अटी आणि नियम लावून दिलेले असतील, जे काही गोल्स डिसाईड केलेले असतील, 17 गोल्स आहेत, तर त्या 17 गोल्सपैकी हा एक गोल आहे की तुम्ही कंटिन्युअसली तुमचे सर्वे करा. त्याच्यातनं जे काही प्रॉब्लेम्स असतील किंवा जे काही गोष्टी प्रोड्यूस असतील त्याच्यावर लवकरात लवकर काम करा, ठीक आहे. यांनी असं एक युनायटेड नेशन्सनी सर्वांनी ठरवलं आहे की याच्यावर आपल्याला हे काही 17 विषय आहेत, त्या 17 विषयावरती काम करायचं आहे. त्यालाच सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल म्हणतात. हे सगळ्या देशांनी, जगातील जे जे युनायटेड नेशनचे मेंबर कंट्रीज असतील त्यांनी ॲडॉप्ट केलेलं असतं आणि त्याच्यावरती त्यांच्या परीने काम करत असतात, ठीक आहे. तर हा शाश्वत विकास उद्दिष्टाचा एक भाग आहे हा सर्वे. ओके, नेक्स्ट, नोडल एजन्सी कुठली आहे? नोडल एजन्सी म्हणजे ग्राउंडवर ॲक्च्युली कोण काम करतं याच्यामध्ये. नोडल एजन्सी तर IIPS मुंबई, ठीक आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पॉल्युशन, ठीक आहे. तर हे पॉप्युलेशन, तर हे मुंबईचं जे आहे तर ते नोडल एजन्सी आहे. आणि या सर्वेमध्ये टोटल फर्टिलिटी रेट, ज्याला आपण TFR असं म्हणतो शॉर्टकटमध्ये, तो 2.0 आहे. पूर्वी तो 2.2 होता, म्हणजे जास्त होता. म्हणजे यामध्ये परफॉर्मन्स आपला चांगला झालेला आहे. तर टोटल फर्टिलिटी रेट पण कमी झालेला आहे, ज्याच्यामुळं मग
बाकीच्या गोष्टीवर पण त्याचा परिणाम होतो. आता हा 5वा अहवाल आहे, 5वा रिपोर्ट आहे. तर याची सुरुवात कधी झाली आणि याच्या अगोदरचे रिपोर्ट कधी आले हे आपण बघू. तर तुम्हाला इकडं दिसत आहे की सगळे रिपोर्ट आणि त्यांचे वर्ष दिलेले आहे. तर NFHSचा जो काही पहिला रिपोर्ट आहे हा 1992-93 मध्ये आलेला होता. दुसरा रिपोर्ट आहे हा 98-99 मध्ये आलेला होता. तिसरा रिपोर्ट जो आहे हा 2005-2006च्या दरम्यान आलेला होता. 6वा रिपोर्ट आहे हा 14-15 मध्ये आलेला होता आणि 5वा रिपोर्ट आहे हा 19-20 मध्ये आलेला होता. म्हणजे त्यावेळेसचा डेटा कॅप्चर केला जातो आणि मग ते रिपोर्ट बनवला जातो, पब्लिश करतात ते त्यांच्या हिशोबाने. ठीक आहे. तर 5-5 वर्षाचा साधारण ते डेटा काय करतात, कॅप्चर करतात आणि त्या हिशोबाने ते अहवाल वगैरे रिपोर्ट काय करत असतात, शासन गव्हर्नमेंट प्रसिद्ध करत असतं. ओके. तर हे होते 5वा NFHS आणि त्याच्याशी निगडीत चालू घडामोडी. आता या जे काही राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षण आहे त्याच्याशी संबंधित भरपूर माहिती तुम्हाला पुढच्या 2 स्लाइडमध्ये दिसते. तर ते तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या. ही PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवर भेटून जाईल. त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांनी टेलिग्राम ग्रुप आपला जॉईन केलेला नसेल किंवा ज्यांना कोणाला टेलिग्राम ग्रुपची लिंक पाहिजे असेल तर ती पाठवण्यात येईल. तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा, जेणेकरून ते हे फ्री व्हिडिओ तसेच फ्री व्हिडिओ जी काय PDF भेटते त्याचा ते फायदा घेऊ शकतील. ओके. तर हे होतं आपलं आजचं चालू घडामोडीचं लेक्चर. पुढील चालू घडामोडीच्या नोटिफिकेशनसाठी आपल्या यूट्यूब चॅनल तसेच टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, त्याच्यावर आपले अपडेट येत असतात. धन्यवाद.